आम्ही सोडलेलं आहे. ह्यांनी तर हातात संविधान पकडले सकाळपासून. हा असाच आहे. अनेक ठिकाणी RCF पोलीस स्टेशनला देखील आता मला निरोप आला की तिथे सोडलेलं आहे. ह्या सगळ्या मुलांना सोडलेलं. ही तरुण मुलं आहेत, कॉलेजमधली मुलं आहेत आणि कशाची भीती नाही आहे ना. पण काहींना सोमवारी बोलवलेलं आहे, आधार कार्ड घेतलेलं आहे. काहींना सोमवारी बोलवलेलं आहे, आधार कार्ड घेतलेले आहे. नक्कीच जे देशद्रोही सरकार भाजपचं आमच्या राज्यात बसलेलं आहे किंवा देशात बसलेलं आहे, जे देशासाठी तरुण रस्त्यावर येतात त्यांना अतिरेकी ठरवलं जात आहे. आणि हेच पुन्हा एकदा सांगतो, जेवढी दडपशाही तुमची वाढत जाईल, जेवढं तुमची पावलं सरकारकडून हिंसक होतील, तेवढं आंदोलने चिघळेल. तुम्हाला जर आम्हाला व्यक्त होऊन द्यायचं असेल शांततापूर्व तर तसंच होऊ द्या. काल पण आपण पाहिलं असेल, काल मला वाटतं अमित तुमच्याच घराखाली तिथे आपल्या शिवतीर्थावर जे आंदोलक बसले होते तिथे देखील पोलिसांनी येण्याचा प्रयत्न केला. स्वतः अमित होता, शर्मिला काकी होती, सगळे उतरून त्यांच्या सोबत उभे राहिले आणि असंच ठिकठिकाणी आम्ही करत राहू. आत्ता माझ्यासोबत अनिल परबजी, बाळा नांदगावकरजी, इथे प्रमोद शिंदेजी वगैरे सगळेच होते, फहाद आहे NCPचा, हे सगळे आम्ही ह्या तरुणींसाठी उतरलेलो आहोत. हे कुठच्याही पक्षाचे नाहीत. जातपात धर्माच्या पुढे जाऊन तिरंग्यासाठी आणि देशासाठी, सोनम वांगचुकसाठी, अभिजित दिपकेसाठी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं संविधान आहे त्याच्यासाठी पुढे आलेले आहे. सामूहिकरित्या तुम्ही आंदोलन करत संदर्भात तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलेला आहे. बघा आता काय अर्जन्सी आहे हे आम्ही ऐकलं काल आणि आज पण त्यांनी तेच सांगितलं. आणि ह्या काय अर्जन्सी आहे अशी आमची पण केस गेले 4 वर्ष चाललंय. त्या काय अर्जन्सीमध्ये आहे हे पाहता पाहता 4 वर्ष निघून गेली. लोकशाहीचे बट्ट्याबोळ झालेला आहे, अनेक पक्ष फोडले गेले, पण काय अर्जन्सी आहे. पण एक चांगलं आहे, मी आभार मानतो, कॉक्रोचेस सगळे आता रस्त्यावर आले. साधी गोष्ट आहे. काल आपण पाहिलं असेल जंतर मंतरला आणि जंतर मंतर करून देशाच्या संसद भवनाकडे अनेक लोक, देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून जे लोक गेलेत, मग प्रत्येक वयोगटातले आहेत, प्रत्येक सामाजिक स्तरातले आहेत, ही जात होती एकच मागणी घेऊन की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्यावर टिअर गॅस सोडला गेला, लाठीचार्ज झाला, पेलेट गन वापरले, टेझर गन जे शॉक देतात. मला वाटत नाही जगात कुठच्याही डेमोक्रेसीमध्ये, कुठच्याही लोकतंत्रात असं दिलं जातं. हे आपण पाहिलं आणि त्याच्या विरोधात 24 जुलैला म्हणजे परवा दुपारी 4 वाजल्यापासून आम्ही तिथे सगळे एकत्र येणार आहोत शिवतीर्थावर. मासाहेब मीनाताई ठाकरे माझ्या आजी त्यांच्या पुतळ्याच्या तिथे. आणि फक्त एकच, सगळे राजकीय पक्ष कुठचेही झेंडा न घेता हातात सगळे राजकीय पक्ष एकत्र येणार आहेत आणि राष्ट्रगीत गाणार आहेत, तिरंगा घेऊन येणार आहेत. थांबवायचं त्यांनी थांबवा. आम्हाला इंडिया आघाडीचे नेते सगळेच आंदोलन करताना पाहायला मिळतात. काल शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे या सगळ्यांनी आंदोलन केलं, पण आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मी तिथे आत नव्हतो, मला त्यांची काय चर्चा झाली माहीत नाही. पण काल आपण पाहिलं असेल उद्धव साहेब स्वतः जंतर मंतरला गेले, अभिजित दिपकेंना भेटले. त्याच्या आधी आमचे खासदार सोनम वांगचुकजींची भेट घेण्याचे प्रयत्न केले पण ते भेटू दिलं नाही. मला वाटतं अमित आपण देखील मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी जाऊन अभिजितला भेटून आलेला आहात. एकंदर संपूर्ण देश आणि देश के जग हे आता पाहत आहे देशात, आपल्या देशात तरुणाईला कसं चिरडलं जातं.